एक फ्रीज चेक करण्यासाठी आलो होतो. कस्टमर सांगाल तर की कूलिंग होईना झाले, तर ड्रायर लिकेज आहे, ड्रायर ब्लॉकेज आहे आणि लिकेज आहे. तर वन साईडला फक्त बर्फ होते वन साईड, आणि ट्विन कूलिंगवाला असल्यामुळं त्याला ड्रायर प्लस स्टेपवॉल ही दोन्ही चेंज करावं लागतात. आपण दोन्ही पण चेंज केलेलं आहे. ड्रायर प्लस स्टेपवॉल हे दोन्ही चेंज केल्याशिवाय पर्याय नसतं, तर चेंज केलेलं आहे. आता आपण याच्यात गॅस भरत आहे. तर गॅस भरल्यानंतर आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये कूलिंग झाले की नाही. तर मी पहिला सांगितले की ज्यावेळी गॅस भरतो त्यावेळी हाय कूलिंगला लावायचं दोन्हीही. तर वरचं फ्रीजर चेक केलं. फ्रीजरमध्ये वरच्या कॉईलला बघा जबरदस्त आईस पकडलेला आहे, खालीपर्यंत आईस पकडलेला आहे, जबरदस्त खालीपर्यंत आईस पकडलेला आहे. त्यामुळं ओके झालेला आहे फ्रीजर कॉईलला. आता खालची रेफ्रिजरेटर कॉईल चेक करूया आपण. खालच्या रेफ्रिजरेटर कॉईलला पण पूर्णपणे आईस पकडलेला आहे, खतरनाक कूलिंग झालेलं आहे अशा तऱ्हेने. तर सेटअपला ओके झालेला आहे आता. धन्यवाद.